तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एरेगावकर ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तर पाऊस बघा काय लागतोय जोरात आणि आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. तर आभाळ पण रडतंय असं वाटतंय आणि ते तुम्हाला दाखवतोय बघा पाऊस किती आहे. हे बघा पूर्ण वादळासारखं सुटलंय. पाऊस बघा किती आहे आणि आज आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे. तर जरूर असं वाटतं की आभाळ पण रडायला लागलंय आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी. खूप मुसळधार असा पाऊस चालू आहे बघा. केवढा जोरात पाऊस आहे बघा. तर मित्रांनो कधी ना 5 दिवस झाले काहीच समजलं नाही आपल्याला. पहिले तर आपण मामीकडे होतो, तिकडे डेकोरेशन केलं, त्याच्यात काय समजलं नाही. बाप्पा आले, आपण तो पहिला दिवस आपला झाला, पण तो पण ब्लॉग मी टाकलाय आपल्या चॅनलवर. बघितला नसेल तर पटकन जाऊन बघून या. मला माहिती आहे की सगळे आता बिझी आहेत, तर कोण जास्त ब्लॉग बघितले नसतील कोणी. तर हा जर ब्लॉग बघून तुम्हाला समजलं असेल, मी सांगायचा प्रयत्न करतोय, तो पण टाकलाय, तो पण बघून अजून पुढे ब्लॉग येणार आहेत. सगळे बिझी असतील आपल्या गणपती बरोबर, सगळे त्याची मनोभावे सेवा करत असतील. तर ब्लॉग बघितला नसेल तर नंतर मुंबईला आल्यावर ब्लॉग बघा आपले नक्की, ठीक आहे. तर आता आज आपल्या बाप्पाचं म्हणजे आत्याच्या 5 वाजता 5 ते 5:30 वाजता विसर्जन आहे. तर त्याची आता मी थोडी तयारी करायला जातोय खाली. तर 5 दिवस कसे गेलेत आपल्याला काहीच समजलं नाही. तर चला आता काय, बाप्पा जरी विसर्जन झालं बाप्पाचं तरी आपल्या मनात बाप्पा नेहमीच असणार आहे. कारण की माझ्या कोणत्याही कामाची सुरुवात मी बाप्पाच्या आशीर्वादाने सुरुवात करतो. तर चला आता थोड्या वेळाने आपण विसर्जन करायला जाऊया आणि विसर्जन कसं होतंय ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ठीक आहे. चला. तर आत्या वगैरे आता सगळे जेवण झालेत, हे बघा इथे थांबलेत. आत्या, तर आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होते, तुला काय बोलावं असं वाटतंय? काय बोलणार आता, 5 दिवस आम्ही मजेत घालवले. गणपतीला वेगवेगळे पदार्थ करून घातले आणि आम्ही खाल्ले ते गणपती सोबत आम्ही खाल्ले. आणि आता आज जाणार म्हटल्यावर आम्हाला खूप वाईट वाटतंय. घर आता रिकामी होईल. आणि गणपतीच्या निमित्ताने आपल्याकडे तेवढे पाहुणे पण येतात, नाही तर काय आपणच म्हणजे सण साजरा करू शकत नाही. आणखी जास्त माणसाची ती मजा येते आणि फुगड्या घालतो आम्ही, त्यामुळे खूप मजा येते. मी लेट आलो म्हणून ते दाखवू शकलो नाही तुम्हाला. आत्याने वगैरे घातलेत फुगडे. तर किती वाजता विसर्जन, किती वाजता आता आपलं? 5 वाजता ना. आम्ही निघणार. चला आता ते काय करायचं, मगाशी काय सांगत होतीस ते केलं भाऊनी? त्याचे हे काय वर्षाचा सीधा द्यायचा असतो, तो आता आम्ही बांधून ठेवलाय. मग ते वर्षभर मग देवाला काळजी नसते. तर चला बघूया आता विसर्जन कसं होतं आपलं थोड्या वेळाने 5 वाजता. तर आता बाप्पाचं विसर्जन आणि वहिनींनी रांगोळी इथं काढली आहे. आता वाजले किती, 4:30 वाजलेत. 5 वाजता निघायचं आपल्याला. तर आरती वगैरे करून झाल्यावर आपण विसर्जनाला निघणार आहोत. चले बाबू, तयार झाला का? टी शर्ट टाको, टी शर्ट उभा राहा. हा टाको नीट का. काय आहे भजनाक चला, अरे विसर्जनाक चला, भजनाक काय. तर आता आरती चालू झाली आहे. आरती करून झाल्यावर आपण जाणार आहोत विसर्जनाला. आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. गणपती महाराजा समर्था. प्रतिवर्षाप्रमाणे तुमची पूजा केलेली आहे. ह्या पूजेमध्ये जर काही चूक मूक झाली असेल, चालण्यात, बोलण्यात, वागण्यात आणि इतर प्रमाणे जर काय झालं असेल तर त्याची आम्हाला क्षमा करा आणि घरातल्या सर्वांना सुखी समृद्ध आणि भरभराट देऊन त्यांना त्यांचं आयुष्य पुढे न्या. तसेच इथून ते मुंबईपर्यंत सर्वांचं रक्षण करा. काही जरी त्यांच्या हातून कळत नकळत जर काही चूक झाली असेल त्याची क्षमा करा. मंगलमूर्ती मोरया.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर आता विसर्जनाची तयारी चालू झाली आहे बघा. विसर्जनाला आता बाप्पा निघतील थोड्याच वेळात. मंगल मूर्ती उंदीर मामा की पुढच्या वर्षी. 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे. पुढे ये ना अशी ये ना अशी. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. तर आता आपण चाललोय विसर्जनाला. आत्या वगैरे गेले सगळे पुढे गाडीतून आणि आपण आता जाणार आहोत खालच्या वाडीत. ठीक आहे चला. तर आता आम्ही पण निघतोय विसर्जनाला. खालच्या वाडीत जायचं आपल्याला. 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आहे. तर सगळे गणपती तिकडेच विसर्जन होतात. तर आपण पण आता जाऊया. बघा भाऊ पण आलाय. तर चला जाऊया विसर्जनाला. आता निघालोय विसर्जनला. आत्या वगैरे सगळे गेले आहेत. विसर्जनाच्या स्पॉटवर जाऊन आरती करूया पहिली, नंतर मग विसर्जन. ठीक आहे चला. बघा सगळे आलेले आहेत आता विसर्जनासाठी. तर आपण म्हणून उतरूया. आलेलो आज आपण विसर्जनाच्या स्पॉटवर. हा फोटो काढ. तर आता विसर्जन चालू झालं. मोरया मोरया मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. दादा तो बेडा घ्या बेडा घ्या. ए दादा इथे बघ दादा. गणपती बाप्पा दादा जाऊन देतो. अरविंद बसव बसव. अरविंद बसव. त्याला तर मुंबईला टकले. प्रसादी गावा प्रसादी. प्रसादी गाव. ए बाबू प्रसादी घ्यायचा. तर चला विसर्जन झालेलं आहे बापूचं वगैरे इथे. आता आपण जाऊया घरी डायरेक्ट. काय भाव घ्या. चला आता घरी जाऊ. काय आहे की नाही. सोय सोय सोय. चला घरी जाऊया. चला आता जाऊया आपण घरी. भाऊ काय आहे बघूया आता. काय सोय करतोय की नाही. सोय बघूया कसली सोय आहे बघूया आता. घरी जाऊ. तर आता आम्ही विसर्जन करून आलेलो आहे. थांबा आधी घरी जातो. जे घर 5 दिवस गजबजून गेलेलं ते आता पूर्ण सुनं सुनं पडलंय बाप्पा गेल्यावर. जाऊ दे. पूर्ण एकदम शांतता झाल्यासारखं वाटतंय बघा. आता परत एकदा आपल्याला
पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आहे बाप्पासाठी. तर मित्रांनो बाप्पाचं विसर्जन तर झालेलं आहे. काय म्हणजे जास्त दाखवण्यासारखं नव्हतं मला पण माहिती आहे ब्लॉगमध्ये. मुंबईसारखं झालं विसर्जन, कारण की आत्याचा या एकच गणपती होता. जर 2, 3, 4, 5 गणपती असते तर वाजवत वगैरे मिळतात, पण एकच गणपती होता म्हणून जास्त काही कोण गावातले पण कमीच होते. तर असा होता हा दुसरा दिवस. उद्या आपण जाणार आहे जांभवडे गावात सिद्धेश्वर काकांकडे. तिकडे काहीतरी अँटिकच असणार आहे, तर बघूया. जर हा पण ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन आणि गमतीशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्री.